नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे आपला शेती आपला अनुभव या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळी पालनाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, जाणून घेऊया आपण शेळी पालनच का करावे. शेळी पालन म्हणजे गोट फार्मिंग हा एक कमी खर्चात सुरू होणारा व्यवसाय आहे आणि त्यापासून होणारा नफा पण चांगला मिळतो. शेळी पालनाचे फायदे: कमी भांडवलात व्यवसाय सुरू करता येतो. बाजारात मांस आणि दुधाला सतत मागणी आहे. शेळ्या ह्या प्रामुख्याने कमी आजारी पडतात, त्यामुळे आपला शेळ्यावर जो होणारा खर्च आहे तो कमी होतो. आता जाणून घेऊया शेळी पालनासाठी जागा. उंच आणि कोरडी जागा असावी, पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी आणि शेळीचा जो गोठा आहे ना तो हवेशीर व स्वच्छ असावा, जेणेकरून आपल्याला त्यांच्यापासून जंतू संसर्ग होणार नाही. आणि एका शेळीला साधारणपणे सुमारे 8 ते 10 चौरस फूट जागा लागते. त्यामध्ये शेळीपालनामध्ये प्रामुख्याने आपल्याला खाद्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. खाद्यामध्ये आपण गायांना हिरव्या चाऱ्यामध्ये ज्वारी, मका, जो लसूण घास आहे तो देऊ शकतो. दसरथ घास, त्याप्रमाणे हदगा पण आपण देऊ शकतो. कोरड्या चाऱ्यामध्ये आपण त्यांना कडबा, भुस्सा, तुरीचं भूस किंवा जो भुईमुग असतो तो भुईमुगाचा पाला दिला तरी चालतो. आता त्यानंतरनं प्रश्न येतो की त्यांचं आरोग्य आणि लसीकरण. पोटातील जंतासाठी आपण दर 3 महिन्यांनी औषध द्यावे. पायखुरी, देवी यांची लस वेळेवर द्यावी. जर एखादी शेळी आजारी असेल तर तिला आपण वेगळे बांधावी. आता यामध्ये जातींची निवड स्थानिक आणि सुधारित. प्रामुख्याने शेळीपालनामध्ये उस्मानाबादी, सिरोही, जमनापुरी आणि बार्बरी तसेच स्थानिक हवामानाला अनुरूप ज्या जाती आहेत त्यांचे पण आपण निवड करू शकता. यामधनं आपण नफा कसा मिळवायचा. पिल्ले विक्री करू शकता, मांस विक्री करू शकता, दूध विक्री आणि शेणखत विक्री होते. योग्य व्यवस्थापन केल्यास दरवर्षी चांगला नफा मिळू शकतो. तर मित्रांनो, आपण शेळ्यांच्या ज्या काही सुधारित जाती आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. त्यामध्ये एक आहे जमनापुरी. मूळ ही उत्तर प्रदेशची आहे. तिचा रंग साधारणपणे पांढरा आणि फिकट पिवळा असतो. वजन सरासरी 70 ते 90 किलोपर्यंत होते नर, आणि मादीचं वजन होते 45 ते 60 किलोपर्यंत. त्यामध्ये हिचं दूध किती निघते? साधारणपणे दूध निघते 2 ते 2.5 लिटर प्रतिदिवस. हिचा उपयोग दूध आणि मांस या दोन्हीसाठी पण होतो. दुसरी जात आहे बिटल. ही मूळ पंजाबमधील जात आहे. हिचा रंग तपकिरी आणि काळसर असतो. वजन सरासरी नर 65 ते 80 किलोपर्यंत होतं. दूध उत्पादन 1 ते 1.5 लिटर प्रतिदिवस. हिचा उपयोग दूध आणि मांस यासाठी होतो. त्यानंतरनं तिसरी एक प्रामुख्याने सुधारित जात आहे बार्बरी. मूळ उत्तर प्रदेश, रंग पांढरा, तपकिरी टिपके, नराचं वजन 35 ते 40 किलो. या जातीचे एक वैशिष्ट्य हिचे लवकर प्रजनन होते आणि पिल्ले जास्त देतात. उपयोग फक्त हिचा मांसासाठी होतो. दूध या जातीला कमी असते. त्यानंतरनं जात आहे उस्मानाबादी. मूळ ही महाराष्ट्रातील आहे. रंग काळा तपकिरी असतो. वजन 50 ते 60 किलो. दूध उत्पादन 1 ते 1.5 लिटर प्रतिदिवस. हिचा उपयोग मांस आणि दूध यासाठी होतो. तिसरी जात आहे सिरोही. मूळ राजस्थान, रंग तपकिरी मिश्र, वजन 50 ते 60, उपयोग दूध आणि मांस. त्यानंतर अजून एक जात आहे ब्लॅक बंगाल. मूळ पश्चिम बंगालची आहे. रंग काळा, वजन 25 ते 30 किलो, उत्कृष्ट मांस गुणवत्ता, जुळी पिल्ले आणि उपयोग मांसासाठी होतो. मित्रांनो, शेळीपालन करताना सुधारित जात निवडा. त्यासोबत आपल्या हवामानाशी सतत जुळून घेणारी जात घ्या. आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त शेळी निवडा. लसीकरण नियमित करा. संतुलित आहार, स्वच्छ निवारा आणि थंडगार पाणी द्या. त्यामुळे शेळीपालनामध्ये जो काही नफा होईल तो जास्तीत जास्त होईल. शेळीपालनासोबत आपण गाई पालन पण करू शकता, जेणेकरून मल्टिपल बिझनेस सोर्स अवेलेबल होईल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि शेळीपालनासंदर्भात अजून काही टिप्स असतील तर नक्की सांगा, जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. थँक्यू. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.